सुरेखाने घेतला होता. परत 5व्या वेळेस पिंकीने घेतला होता औरंगाबादच्या. नंतर मंगलने घेतला. त्याच्यानंतर 7व्या आवृत्तीच्या वेळेस वियोग यांनीच घेतला होता. 8व्या वेळेस रेवाने घेतला होता. 9व्या वेळेस वैभवने घेतला होता लातूरच्या. 10व्या वेळेस अपर्णाताई कुलकर्णी वैभवची आई त्यांनी घेतला होता. त्याच्यानंतर सुमित्राने घेतला होता. रामचे मिसेस आहेत त्या. त्याच्यानंतर 12व्या वेळेस मंगल परभणीला आहे, तिने घेतला होता. 13व्या संगीताताई चौधरी गणेश भैया घेतला होता. आणि 14व्या वेळेस अर्चना शेळकेने घेतला होता धारूरच्या. 15व्या वेळेस मीच घेतला होता. 16व्या वेळेस आवृत्तीच्या वेळेस डॉक्टर संगीता यांनी घेतला होता. आता ही 17वी आवृत्ती आहे. 17व्या आवृत्तीच्या वेळेस वियोग भैया घेत आहे. वियोग भैया, आवाज येतोय माझा? वियोग भैया, आवाज येतो? वियोग भैयांचे नेट पोहोचला नाही माझ्याकडे. माझा आवाज येतोय का व्यवस्थित? हो हो, आता येतोय. थोडासा आवाज मोठा, आवाज छोटा यायला. माझा आवाज छोटा येतोय का? हा, नाही नाही, मोठ्या जोरात येतोय. येतोय का? हा, बरं. चालेल. चला, सर्वांना प्रणाम. जय हो ठाकूर की, जय हो गुरुजी की. जय हो गुरुजी, जय हो ठाकूर की. दंडवत. दंडवत माऊली. ज्ञान सांगेन सहज विज्ञानीस, हा जो गुरुजींचा सूत्र ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये विविध संत वचनांनी समृद्ध झालेली वारकरी संप्रदायाची परंपरा, आता त्याला या काळामध्ये आणखी एक विशेष औचित्यपूर्ण महत्व असं आहे की सध्या वारी सुरू आहे आषाढीची. आणि आपण सहज जरी गावामध्ये बाहेर पडलं तरी आपल्याला अतिशय आनंदाने वारीला जात असणारे वारकरी आपण पाहतो आहोत. आणि या आनंदाच्या वारीमध्ये, ज्याला आनंद वारी असंच म्हणतो आपण, गुरुजींनी वारकरी संप्रदायातील जे विविध संत आहेत, या विविध संतांची वचनं ही सत्य वचनं कशी आहेत हे विज्ञानाच्या परिभाषेमध्ये आजच्या जगाला समजून सांगण्यासाठी जे चिंतन केलं, त्या चिंतनातून तयार झालेला हा सूत्र ग्रंथ ज्ञान सांगेन सहज विज्ञानीस. अनेक वर्षांच्या चिंतनातून तयार झालेलं हे समृद्ध असं भांडार अत्यंत मोजक्या शब्दांमध्ये, अत्यंत सूत्रबद्ध अशा शब्दांमध्ये गुरुजींनी गद्य स्वरूपात आपल्या समोर अनेक वर्षानंतर जे आपल्या समोर आलं. इच्छा होती, परंतु जेव्हा प्रगट झालं त्याच्यामध्ये आपल्या डॉक्टर पिंगळे मॅडम यांचा अतिशय महत्वाचा असा गंगाताईंनी या व्याख्यानमालेच्या त्यांच्या आकलनातून त्यांना सर्वांना समजावा, वारंवार हृदयामध्ये कोरला जावा. आणि तेव्हा आपणच ऐकत नवीन काहीतरी सापडत आहे असा सर्वांना अनुभव येतो. आणि हा अनुभव नित्य नूतन असल्यामुळे गेली अनेक महिने किंबहुना अनेक वर्षांपासून अनेक वक्त्यांच्या मुखातून आपल्याला या अध्यायांचं श्रवण होत आहे. आणि पुन्हा पुन्हा गुरुजींचा जो सूत्र ग्रंथ, याच्यामध्ये फार विज्ञान आहे म्हणून काही जणांनी ते ऐकणं किंवा वाचणं यापासून दुरावा केला होता. हा दुरावा दूर करण्याचा प्रयत्न या निमित्ताने होतो आहे. या सूत्र ग्रंथामध्ये आज आपण जे प्रकरण पाहायला जाणार आहोत ते प्रकरण आहे जाईन गे माये तया पंढरपूर. 8वं प्रकरण आहे हे. त्याची ही 17वी आवृत्ती आहे. आणि 17व्या आवृत्तीमध्ये या 8व्या प्रकरणात पंढरपूर या तीर्थस्थळाचा अगोदर महिमा वर्णन केलेला आहे. काय महिमा वर्णन केलेलं आहे? भूवैकुंठ पंढरपूर असं आपण म्हणतो. जाईन गे माये तया पंढरपूर. आता याच्यामध्ये पंढरपूरची विठोबा सुद्धा विठाईच आहे.
मध्ये जगत असताना का फक्त सकाळ आणि अध्यात्माचा आपला संबंध आहे, देवाचा आपला संबंध आहे, इतर जीवनामध्ये आपल्या वाटेला आलेलं आहे, मजबुरी आहे, पोटाचा संबंध नाही, अशा प्रकारचं हे संपूर्णपणे बदलणारं हे प्रकरण. हे प्रकरण गुरुजींचं अति प्रामाणिक ईश्वर शोधतात, पूजा नाही आणि प्राप्त आल्याच्या नंतर जर त्या मला तरी त्याच्याकडे बघितलं नाही तरी त्याचं सुद्धा कौतुक म्हणून मला कोणीतरी एक जण सांगा. आवाज कट व्हायलाय. आवाज येतोय का? हो सर, येतोय आता. चला, हे प्रकरण मला यामुळे जास्त आवडतं की प्राप्त कर्मामध्ये असलेल्या संतांनी हे आपल्या कर्माने दाखवून दिलं की प्राप्त कर्म करत असताना ईश्वर भक्तासाठी इतक्या आसुसलेपणाने येतो की त्या भक्ताने मागे वळून न पाहता प्राप्त कर्मामध्ये विक्षेप म्हणून नको म्हणून त्याला एखादी वीट त्याच्याकडे न बघता जरी फेकली आणि त्याच्यावर तो जर उभा राहिला तर तो युगे झाली 28 अजूनही न म्हणती बैस, असे तुकाराम महाराज पुंडलिकाला म्हणतात. म्हणजे पंढरपूर हे असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी स्वतः विठ्ठल आलेले, स्वतः ईश्वर येतो. कशामुळे येतो? भक्ताच्या भक्तीला प्रमाणपत्र देण्यासाठी, किंवा भक्ताच्या भक्तीला आकर्षित कोण येतो. आता पंढरपूर कसं निर्माण झालं याचे गुरुजी दोन उदाहरणं सांगतात किंवा दोन कथा सांगतात. एक आहे की रुक्मिणी एकदा रुसून आली आणि ती तिथं आणि मग ते तिथं गोपाळपूर भक्तराज नेटचा प्रॉब्लेम आहे का वियो भैया? आणि भक्तराज म्हणजे भक्तांचा
गुरुजीला दाद देण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी आत्ताच मी सांगत होतो की विठ्ठल तिथं आले, पांडुरंग तिथं आले, उभे राहिले आणि ते अजूनही तसे उभे. तिथून सुरू करू. महत्व असं आहे की गुरुजी असं पंढरपूर पासून जवळ गाव, त्यांना ते पंढरपूरला जाणं गरज नाही वाटली. त्यांना कसं काय गरज नाही वाटली? त्यांना मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा. मध्ये पांडुरंग दिसायचे म्हणजे एखाद्या ठिकाणी तीर्थस्थळाला किंबहुना जिथे भक्तीचा भक्तराज असतो, म्हणजे महिमा गायला जातो त्या ठिकाणी जेव्हा गुरुजी पांडुरंग दिसलाच नाही तिथं आणि दिसलं कोणाला काय, मी तिकडं तू इकडं असेल, जिथं खरी भक्ती असेल तिथं काय महिमा आहे ह्या पंढरीचा, तर ते होते चराचर तेव्हा होते पंढरपूर. दोन्ही नव्हतं असं त्यांनी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती. त्याचं कारण असं आहे की वैकुंठ नगरी म्हणजे अगोदर पंढरी आणि मग वैकुंठ नगरी, अशा प्रकारचं त्यांची रचना आहे किंवा अशा प्रकारचा त्यांचा अनुभव आहे. गुरुजी म्हणतात की हे पंढरपूर जे आहे ते अनेक वैशिष्ट्यांनी भरलेलं आहे. अनेक वैशिष्ट्यांनी कसं भरलेलं आहे की पंढरीला जात असतानाचा, वारीला जातानाचा जो आनंद आहे, त्या आनंदामध्ये मला वारीला जाणारे असं सांगतात की रात्री इतकं चालण्याची सवय नसते आणि झोपतो थकून वारकरी, आणि असं म्हणतात की त्या थकलेल्या वारकऱ्याचे पाय त्या वारकऱ्याचे पाय चेपण्यासाठी स्वतः पांडुरंग येतात. आणि त्याचा असा अनुभव आहे की जातानाच ते सगळं होतं, जे मिळायचं ते त्या वारीतच मिळतं. ती आनंद वारी असते. मग त्या आनंदामध्ये फुगड्या घातल्या जातात, त्या आनंदामध्ये रिंगण घेतलं जातं, त्या आनंदामध्ये वेगवेगळे संतांच्या पालख्या भेटतात, संत भेटीचा तो आनंद असतो, अनेक सोहळे त्याच्यामध्ये होतात, अनेक उत्सव त्याच्यामध्ये होतात. बर, पण हे पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घेतात का? नाही, प्रयत्न करतात. अजून काय होतं? कीर्तन होतं, भजन होतात, वाळवंटामध्ये संत भेटी होतात आणि कळस दर्शनानं सुद्धा समाधान होतं. पांडुरंग भेटल्याचं कळसाचं दर्शन सुद्धा घेतलं तरी समाधान होतं. म्हणजे इतकी धडपड कशासाठी? पण ते किती लांबून वारी ती, परंतु इतक्या लांबून जरी असली तरी त्याच्यामध्ये कुठल्याही कर्मकांडाचं आणि त्या तीर्थस्थळामध्ये ते एका विशिष्ट अशा मूर्तीला बघितलं म्हणजे सगळं झालं असा इतका छोटा भाव त्याच्यामध्ये नाही, आणि दुसरं काहीच नाही भक्तीशिवाय. म्हणजे गुरुजी असं म्हणतात की भक्ती सुद्धा करताना लोक काय करतात? उद्देश ठेवतात. उद्देश आहे काय? उद्देश आहे काहीतरी मिळवणं, असा उद्देश. काय मिळवणं उद्देश आहे? काहीतरी साधना केली, साधनाने सिद्धी मिळावी. गुरुजी म्हणतात सिद्ध्या इथे येतात, परंतु जणू काही त्या अपरिहार्यपणे वाटेमध्ये आलेले मैलाचे दगड आहेत. त्या दगडाजवळ कोणी थांबत नाही. प्रवासी हा त्या दगडाकडं
बघून पुढे जातो. बर, मग तो जातो कुठं? त्या निश्चित अशा स्थळाला जात असेल ना तो. म्हणजे साधक त्या सिद्धीपर्यंत नाही गेला, सिद्धीजवळ नाही थांबायचं, त्याला साध्याजवळ थांबायचं ना. पण साधक, साधना आणि सिद्धी. परंतु ही साधना कशासाठी आहे? साधकाची साध्यासाठी आहे. परंतु गुरुजी असं म्हणतात की साध्यासाठी सुद्धा नाही ह्याची साधना. म्हणजे हे इतकं मस्ती आहे ह्या भक्तीमध्ये की याच्यामध्ये भक्ती मुक्ती फुकाचसाठी कोणी ना त्याकडे पाहते रे. म्हणजे एखादं सोडून दिलेली गोष्ट आहे, ते कुणीच बघत नाही हो त्याच्याकडं. मग काय झालंय, जर कुणी त्याच्याकडं ते मुक्तीला सुद्धा जर बोलत नसतील तर मग ते आणखी मोठे झाले, मग ते प्रभुरूप झाले, सायुज्यता निर्माण झाली. म्हणून या पंढरीकडं चे जे आहेत किंवा पंढरीचे जे वारकरी आहेत किंवा पंढरीचे जे संत आहेत यांचा महिमा काही निराळा आहे. म्हणून ह्या पंढरीची महती निराळी आहे असं गुरुजी सांगतात. आणि ही सांगत असताना गुरुजी असं म्हणतात की या पंढरीमध्ये सुद्धा न जाता रस्त्यात थांबणारे सावता माळ्यासारखे किंवा त्या मंदिराकडे पांडुरंगाकडे सुद्धा न बघणारे पुंडलिकासारखे भक्त जे आहेत, गुरुजी बघा तुम्हाला आठवत असेल तर पुंडलिकांबद्दल न बोलता गुरुजींचा कदाचितच एखादा दिवस गेला असेल, जातच नव्हता दिवस. पुंडलिकाबद्दल बोलायचेच गुरुजी. आणि हे बोलायचे यासाठी की आपल्याकडं जे जे ईश्वराने प्राप्त कर्म दिलेली आहेत ते प्राप्त कर्म आपण त्या पवित्र भावनेने तितक्या तन्मयतेनं करतो का, की ज्या तन्मयतेनं ईश्वर जरी आला तरी आपल्याला लक्षात यायचं नाही. इतकी तन्मयता, इतका जीव ओतून आपण जर करत असू तर ती सुद्धा भक्तीच आहे असं गुरुजींना म्हणायचं होतं. ही गोष्ट मला या प्रकरणामध्ये अत्यंत महत्वाची वाटली. आणि गुरुजी हे सांगताना असं सांगतात की आता ठीक आहे पंढरी आहे, आणखी काय पंढरी? पंढरीला कशाची उपमा दिलेली? माहेरची उपमा दिली. एक इंग्रजी, एक हिंदी गाणं आहे बघा, ते मला ते हे प्रकरण वाचताना आठवलं, लागा चुनरी में दाग छुपाऊ कैसे, असं गाणं. आणि त्याच्यामध्ये ते विश्लेषण करून असं सांगतात की कोरी चुनरिया आत्मा मोरी मैं मह माया जा. पर पुढे काय? ये दुनिया मोरे वो दुनिया मेरे बाबुल का घर. कोणती? ती पंढरी. ये दुनिया ससुराल जाके बाबुल से नजरे मिलावू कैसे. कारण इथं सगळ्या गोष्टी ना या कर्माच्या चांगल्या वाईट वगैरे. घर जाऊ कैसे, लागा चुनरी में दाग छुपाऊ कैसे. म्हणजे काय की तिकडे जायचं, ते कुठं? माहेर. बघा आता हे म्हणजे गंमत आहे की नाही. म्हणजे हे गाणं आणि हे इकडं माऊलींनी म्हटलेलं जाईन गे मायेता या पंढरपूर, हे यांची तर गाठ भेटही होणं शक्य नाही. आणि ह्या दोघांचा एकमेकावर प्रभाव आहे असं आतापर्यंत कुणी म्हटलेलं पण नाही. परंतु अगदी हे जे गाणं आहे, अतिशय गाजलेलं गाणं, सगळ्यांनी ऐकलेलं असेल हिंदी मधलं, तर हे तेच तोच भाव व्यक्त करत की ये दुनिया मेरे वो दुनिया मेरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल. आता गुरुजी असं सांगतात की हा भाव जो आहे तो हा भाव सगळ्या संतांमध्ये, म्हणजे मागे ते आपलं जसं असतं की आपण कुठेही, म्हणजे ते गुरुजी सांगतात की बरं आता अणुरेणूची रचना घेऊ, आता विज्ञानाकडे वळू की विज्ञानाकडे जर वळायचं असेल तर गुरुजी पुन्हा अणुकडे येतात. आणि अणुच्या संरचनेमध्ये असं सांगतात गुरुजी की काय झालं की विश्वाची उत्पत्ती, समजा विश्वाची उत्पत्ती अशी झाली की संकल्पनेचा एक स्फोट झाला असं आपण म्हणू. संकल्पनेचा स्फोट झाला किंवा विश्वाचा एक केंद्राचा स्फोट झाला आणि त्याच्यातून उपविश्व निर्माण झाले. आता ही उपविश्व जी आहेत ती विश्वाच्या केंद्राच्या कक्षेमध्ये भ्रमण करायला लागली. प्रोटॉन जो आहे तो केंद्रस्थानी आहे आणि इलेक्ट्रॉन जो आहे तो त्याच्यापासून गतीमध्ये बाह्य दिशेला गेलेला आहे. जशी जशी गती वाढते तसं ते बाहेरच्या दिशेला जात. बाहेरच्या दिशेला जात. ते लहान लेकर तुम्ही खेळताना बघितलं का, एखादं आपल्याकडं एखादं असं एक गुटी बांधलेली ना असं दोर आहे, तर ती गुटी जर अशी गोल फिरवायची असेल तर आपण काय करतो, असं गोल फिरतो त्याला गतीमध्ये घेऊन. जितकी गती जास्त असेल तितकं ते बाहेरच्या दिशेला जातं ते, आणि गती कमी झाली की ते पुन्हा जागेवर येतं. म्हणजे काय की इलेक्ट्रॉनची गती जशी जशी वाढली
तसं तसं ते प्रोटॉन पासून दूर गेलं ते, आणि मग गतीमध्ये ते भ्रमण करायला लागतं. भ्रमण करते ते, पण भ्रमण करत असताना ते केंद्राला सोडते का केंद्राला नाही सोडत? केंद्राच्या कक्षेतच भ्रमण करायला लागले ते. केंद्राच्या कक्षेतच भ्रमण करायला लागले. म्हणजे गायी दिवसभर किती जरी चरायला गेल्या तरी संध्याकाळी परत पुन्हा कुठे येतात? गोठ्यात येतात. नाही, गायी आहेत त्या. बर, माणसाचं पिल्लू, छोट मूल आहे. तुम्ही किती खेळविलं त्याला, किती त्याला चांगलं चांगलं खाऊ घातलं, कुठेही बाहेर नेलं, किती प्रेम लावा, किती जीव लावा, झोप आली त्याला की कुणाकडे येतं ते? आईकडे येतं. आईकडे जायचं म्हणतात, घरी जायचं म्हणतात. पुन्हा तुम्ही त्याला नाही त्याचं त्याला तुमचं नको, दुनियाच नको त्याला. वो दुनिया मोरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल. त्याला कळतं ते की एकदा आपलं हे फिरणं संपलं, भ्रमण संपलं की परत कुठं जायचंय? परत पुन्हा आईकडे जायचंय, आईच्या कुशीमध्ये जाऊन झोपायचं आपल्याला. तर हे माहेरची जी ओढ आहे ती सगळ्या इलेक्ट्रॉन मध्ये, ते गतीमध्ये करतंय भ्रमण. आपण सगळे गतीमध्येच भ्रमण करायला होतं, आणि ही सगळी साधना जी सुरू आहे ही सगळी त्या केंद्राकडे जाण्याची साधना आहे. बरं, केंद्रात जायचंय कशासाठी? पण काय गरज काय? तुम्ही बाहेर तरी का पडलात? मग बाहेर पडलात तुम्ही गती घेण्यासाठी बाहेर पडलो. आपण सगळे कोणत्या गावचे? केज गावचे. आपले आई वडील कुठे राहतात? केजला राहतात. मग कशाला बाहेर पडले तुम्ही? नाही, शिक्षणासाठी बाहेर पडलो आम्ही. बर, पुन्हा अजून कशासाठी बाहेर पडलो? नाही, नोकरीसाठी पडलो. नोकरी एक मिळाली होती ना तुम्हाला, दुसऱ्या नोकरीसाठी पुन्हा काय? नाही, ती मोठ्या नोकरीसाठी आणखी गती घेतली. बरं, आणखी कुठं पुढे अजून? आणखी काही आपले काही देशाला, परदेशाला. काही जण दिल्लीला गेले, काही आसामला गेले, काही पुण्याला गेले, आणखी कुठे गेले, काही बेंगलोरला गेले, काही हैदराबादला गेले. आणखी कुठे गेले तुम्ही? नाही, आणखी बाहेर अमेरिकेत, इंग्लंड मध्ये पण गेलेत काही. बर, पण या वाटते का परत तुम्हाला? नाही, या वाटते परत येतो ना आम्ही परत. आमचं लक्ष कुठं असतं? तिकडेच असतं ते, आम्ही जरी बाहेर असलो तरी. म्हणजे हे काय आहे, जशी जशी गती वाढेल इलेक्ट्रॉनची तसं तसं तुमचं भ्रमण वाढतं, तसं तसं तुम्ही गती घेता बाहेर. पण गती जरी घेतली तरी केंद्र जे आहे ते तुम्हाला खेचत असतं. आता का खेचत असतं या गोष्टीचं उत्तर आपण दिलं पाहिजे. केंद्र का खेचत असतं? कारण केंद्रामधून आपण बाहेर आलेलो आहोत हे आपल्याला माहिती आहे. ओढ काय? ओढ कशासाठी ओढ आहे? ओढ यासाठी आहे की आपल्याला माहिती आहे की आपलं मूळ तिथं आहे. कशासाठी गुरुजींचं हे पुन्हा पुन्हा वाचणं, पुस्तक त्याच्याबद्दल बोलणं कशासाठी आहे? आपल्याला माहिती आहे की आपल्याला सगळ्यात जास्त सुस्थिरता या गोष्टीमुळे प्राप्त होते, सगळ्यात जास्त समाधान या गोष्टीमुळे प्राप्त होतं, सगळ्यात जास्त सुख या गोष्टीमुळे प्राप्त होतं. आपला आनंद याच्यामध्ये आहे, आपली शांती याच्यामध्ये आहे, आपली स्थैर्य याच्यामध्ये आहे, आपली समृद्धी याच्यामध्ये आहे. हे न गमावणारं आपलं सुख, आपला ठेवा आपल्याला गुरुजींनी दिलेला आहे. हे सगळं जे आहे यासाठी आपण केंद्राकडे जातो. म्हणजे कुठं जातो आपण? माहेराकडे जातो. गुरुजी सुद्धा आईसारखेच, मात्र हृदयाचेच होते. अत्यंत प्रेमळ, अत्यंत प्रेमळ, अत्यंत निर्वाज असं बालकासारखं हास्य, आणि आईपेक्षाही निरपेक्ष प्रेम. आईकडं तुम्ही जर आजारपणामध्ये दुर्लक्ष केलं तर आईला वाटेल की माझ्या मुलाला जन्म देऊन मी काय साध्य केलं, वाईट वाटेल तिला. एखादा शब्द तुम्ही उन्हादोना बोलला, तिचा अपमान केला, तर तुम्हाला जन्म देणारी आई असेल तरी तिला थोडा राग येईल तुमचा. गुरुजींचं असं काहीच नव्हतं ना. तुमच्याकडून काय पाहिजे असं म्हणलं तर तुमची चांगली स्थिती त्यांना बघायची होती फक्त, बस एवढंच पाहिजे. त्याच्यातच त्यांचा आनंद होता. खूप खुश होते ते तुमची स्थिती चांगली असली. अत्यंत निरपेक्ष असं बंध आणि अत्यंत निरपेक्ष असलेलं माहेर म्हणजे गुरुजी, म्हणजे केंद्रस्थान, म्हणजे पंढरपूर गुरुजींच्या शब्दामध्ये. आणि आपण तिकडं जाण्यासाठी आपला ओढा असतो. मग हे आता झालं, काय झालं? सवास झाला. आता हे लक्षात आलं आपल्या की गती जशी वाढते तसं तसं प्रोटॉन सोडून इलेक्ट्रॉन बाहेर पडतो. संकल्प असतात. काय संकल्प आहेत?
चांगलं शिकायचंय. काय संकल्प आहे? मोठा अधिकारी व्हायचंय. काय संकल्प आहे? मोठा व्यवसाय करायचा. काय संकल्प आहे? ज्या शहरामध्ये आपल्याला संधी आहे त्या शहरामध्ये जायचं. अजून काय संकल्प आहे? ज्या देशामध्ये आपल्याला संधी असेल तिथं जायचं. संकल्प मोठा असला पाहिजे. संकोचोनी कार्य झालासी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. गुरुजी सांगायचे यार संकोचून काय रे, तिथले तिथंच म्हणजे आपला ते शंभरात माशी घोळ्यासारखी तिथले तिथंच काय. संकल्प मोठा कर, मोठा हो काहीतरी. आणि मग आपण मोठे मोठे संकल्प केले, त्या गतीमध्ये आपण फिरलो. परंतु गतीचं भ्रमण बाह्य दिशेला जरी असलं तरी त्याची ओढ ही केंद्राकडे असते. आणि जाईनगे माये तया पंढरपुरा. आणि त्या पंढरीला, पंढरपूर त्या पंढरीनाथाला आपल्याला बघायचं, अशी त्याच्या मागची ओढ असते. म्हणजे सगळ्या साधना ह्या किती जरी गतीमध्ये असल्या तरी त्या गतीची शेवटची ओढ ही केंद्राकडे असते. कारण सुस्थिरता नावाची गोष्ट, शांती, समृद्धी, समाधान आणि शेवटचं आपल्याला जे हवं असतं की जे अनाहत सुख, ते अनाहत सुख, शांती, समाधान आणि अगदी ज्याला काय म्हणतो आपण की ज्याच्यामध्ये पंढरपूर निवासी जे लोक आहेत ते जे आनंदी असतात की त्या मुक्तीकडे सुद्धा बघत नाहीत, तर त्या आनंदात जर जायचं असेल तर आपल्याला केंद्राच्या ठिकाणी जावं लागतं. म्हणून जायनगे माये तया पंढरपूर. आणि सगळे संत जे आहेत ते संत जरी पंढरीला जात असले तरी मूळ कल्पना ही आहे की आनंद असतो एक. म्हणजे ठाकूर असं म्हणायचे की गांजा कस जो आहे तो गांजा कसाकडे जातो, म्हणजे त्यांना तसा आनंद येतो, आनंद घेतात ते. तसे संतही त्या पंढरीच्या वाळवंटामध्ये जमायचे, चंद्रभागेच्या वाळवंटात आनंद घ्यायचे खूप. परंतु गोष्ट अशी आहे की प्राप्त कर्मामध्ये कुठल्याही म्हणजे असलंच काही, समजा गुरुजी असं म्हणतात काही असलंच त्या पंढरपुरामध्ये तर एक नामघोष आहे, नाम साधना आहे. अगदी सोप्यात सोपी साधना कलियुगाची. ते मंत्र म्हणायचे नाही, कर्मकांड करायचं नाही, काही विशिष्ट अशी संविधा टाकायची नाही. आणि ते जर नाही जमलं तर ती 4 ते लोक बोलवले पाहिजेत, त्यांना माहिती आहे त्याच्यातली, त्यांनी ते पुस्तकं वाचले पाहिजेत, त्यांनी ते केलं पाहिजे. ते पुन्हा 3 दिवसाचं असतं, 8 दिवसाचं असतं, त्याच्यामध्ये ते तूप असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे, ते हे लाकूड असलं पाहिजे, ह्या लाकडाच्या संविधा असतात, त्याची भुकटी असते, चंदन असतं, अमका असतं, तमका असतं. नाही केलं तर मग ते अपूर्ण राहतं. पुन्हा गाईला दान दिलं पाहिजे, हे आमके आमके जेवणावळ घातली पाहिजे, त्या जेवणामध्ये आमके आमके हे असलं काहीच नाहीये. काही काही नाही. मला तू एक गोष्ट खूप आवडते, मस्त आहे ती गोष्ट. ते झेन साधूंची गोष्ट आहे. आणि अशी आहे की एक गावामध्ये एक फार मानलेले एक साधू होते, सिद्ध होते. आणि गावातले लोक त्यांना खूप मानायचे. ते आपलं त्यांची साधना करायचे गावाच्या बाहेर जंगलामध्ये. आणि लोकांना जेव्हा काही खूप मोठं संकट यायचं गावावर तेव्हा ते लोक त्यांच्याकडे जायचे आणि त्यांना प्रार्थना करायचे. आणि मग ते साधू बाबा जे होते ते गुरु महाराज, ते जंगलामध्ये एका विशिष्ट पवित्र जागी जायचे. ती पवित्र जागा का होती माहित नाही आपल्याला. शिर्डीचे साईबाबा लिंबाखाली त्यांच्या गुरुच्या समाधीजवळ बसायचे, ते त्याच्यामुळे आपण तिथे जाऊन पाया पडतो. तसं काय असू शकेल माहित नाही आपल्याला. तसं ते पवित्र जागी जायचे, तिथं बसायचे, यज्ञ पेटवायचे, तिथं पवित्र समिधा टाकून काही मंत्र म्हणायचे. आणि त्यांची ती साधना सिद्ध झाली की गावावरचं संकट दूर व्हायचं. कालांतराने वयोवृद्ध होऊन ते शांत झाले, शिव झाले. मग त्यांचे एक शिष्य गादीवर आले. मग एक 5-50 वर्षांनी पुन्हा एक संकट आलं. पुन्हा गावकरी त्यांच्याकडे गेले. ते म्हणाले की असं असं झालेलं आहे आणि एक साथीचा रोग आलेला आहे गावामध्ये आणि गावातले लोक खूप परेशान आहेत. तर तुमचे गुरु महाराज जे होते त्यांच्याकडे आम्ही जायचो आणि ते काय करायचे का विशिष्ट जागी जायचे आणि यज्ञ पेटवायचे आणि समिधा टाकून मंत्र काहीतरी म्हणायचे आणि ते परत ती साधना त्यांची सिद्ध झाली की आमच्या गावावरचं संकट दूर व्हायचं. तर तुम्ही काय करा की ते करा आणि गावावरचं संकट दूर करा. आता हे जे शिष्य महाराज होते त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी ती जागा दाखवलेली होती. तिथं यज्ञ गुरूंनी पेटवलेला आहे, त्यांनी बघितलेला होता.
पण गुरूंनी अतिशय तन्मय होऊन कोणती मंत्र साधना केली आणि कोणते मंत्रोच्चार केले हे ह्या शिष्यांना माहित नव्हतं. कारण ते तल्लीन झाले, त्यांनी मंत्रोच्चार केले. यांना शिकवण्यासाठी केलं नाही त्यांनी, त्यांनी साधना करण्यासाठी केलं आणि ते लीन झाले, त्याच्यामध्ये तल्लीन झाले. आणि ते कधी व्हायचं, गावावर काय संकट रोजच येत नव्हतं की सकाळी संध्याकाळी ते जाऊन रोज यज्ञ करायचे आणि हे मंत्र ऐकायचे आणि ह्यांना ते ऐकून ऐकून पाठ झालं, असं नव्हतं. ते 5-50 वर्षात एखाद्या वेळेस संकट यायचं. तसं साथीचा रोग काय रोज येत नाही, कोरोना काय नेहमी येत नाही, प्लेग काय नेहमी येत नाही, कधीतरी येणारं संकट असतं ते 5-50 वर्षांनी. तसं ते आलं 5-50 वर्षांनी. त्याच्यामुळे यांना काय माहित नव्हतं ते काय काय मंत्रोच्चार, त्यांना काय पाठ नव्हतं. पण आता गावकऱ्यांची प्रार्थना ते तर ते डावलता येत नाही ना. ते ह्या आश्रमाच्या जीवावर तर ते निर्धास्त, इतकी श्रद्धा आहे त्यांची, गावाने सांभाळलेलं आहे आपल्या आश्रमाला, मग ते दूर करणं आवश्यक होतं. मग ते गेले त्या ठिकाणी, त्यांनी यज्ञ पेटवला, हात जोडले आणि सांगितलं की मला काही मंत्रोच्चार पाठ नाहीत. तर त्यांनी ईश्वराला प्रार्थना केली की माझे गुरु जे कोणते मंत्र म्हणत होते ते मंत्र आता मी म्हणतो आहे असं तुम्ही समजा, तुम्ही ते गृहीत धरा, माझ्या अज्ञानाला माफ करा, ते तुम्ही ऐका आणि आमच्यावर कृपा आशीर्वाद करा आणि हे गाव जे ते ह्या संकटातून वाचवा. आणि ते गाव त्या संकटातून वाचलं. ईश्वराने त्याची प्रार्थना ऐकली. चांगलं झालंय, परत आले. पुन्हा 5-50 वर्षांनी असाच एक योग आला, तेव्हा हे नव्हते, हे गेले. याच्यानंतर अत्यंत तरुण मुलगा त्यांच्या गादीवर आला होता आणि पुन्हा ते गावातले लोक आले आणि ते म्हणले आता तर ते फारच भयावह असा एक साथ आलेली आणि लोक मरायला लागलेले आहेत गावातले, तर तुम्ही काय करा की तुमच्या गुरुच्या गुरु महाराजांनी, आम्ही ऐकलंय आमच्या आजोबा पंजोबाकडून की त्यांनी सगळ्या गावाला वाचवलं होतं, आमच्या वडिलांकडूनही आम्ही ऐकलंय की तुमचे गुरु जे होते तर त्यांनी सुद्धा अशाच संकटातून आम्हाला वाचवलं होतं. आता तुम्हाला प्रार्थना आहे की तुम्ही काय ते तुमचं आम्हाला माहित नाही तुमच्या परंपरेमध्ये काय दिव्यत्व आहे ते, परंतु तुम्ही गावाला वाचवा, अशी त्यांनी प्रार्थना केली. आणि हा तरुण संन्यासी जो आहे तो एक सेकंद त्याने विचार केला की ना आपल्याला गुरुजींनी जंगलामध्ये जाऊन ती जागा दाखवली, ना त्यांनी यज्ञ कसा पेटवावा हे आपल्याला शिकवलंय, ना त्यांनी कोणते मंत्रोच्चार केलेले आपण ऐकले. आता ह्या तिन्ही गोष्ट आपल्याला माहित नाही आणि आपण ह्यांना वाचवायचं कसं, आता करायचं काय. परंतु असं म्हणतात की हा अत्यंत सश्रद्धा असलेला, मनाने अत्यंत निर्भय निर्मळ असलेला, योग्यता प्राप्त असलेला हा शिष्य होता. जसे माऊली होते, माऊलींचं वय काय होतं, चांगदेवाचं वय काय होतं असं नाही विचारायचं. चांगदेवांकडे त्या कर्मकांडाचा अहंकार होता की मला इतके इतके मंत्र येतात, मला इतके इतके सिद्धी प्राप्त आहेत. माऊलींच्या डोक्यात नव्हतं तसलं काहीच. म्हणून त्यांनी प्रार्थना केली आणि भिंत चालली. म्हणून त्यांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि वेद आले, वेद बोलू लागले म्हणू आपण. तसं या तरुण संन्याशाने असं म्हणतात की जागा न सोडता एका सेकंदामध्ये फक्त हात जोडले आणि ईश्वराला म्हटलं की मला ना ती जागा माहिती आहे, मला ना ते जंगल माहिती आहे, मला ना ते यज्ञ माहिती आहे, मला ना त्याची प्रक्रिया माहिती आहे, मला ना त्याचे मंत्र माहिती, परंतु मी तुमची अत्यंत तळमळीने प्रार्थना करतो की ते सगळं झालं आहे असं तुम्ही गृहीत धरा. किंबहुना मला असं वाटतं की तुम्हाला त्याची गरज नाही. त्याचं कारण असं की माझी प्रार्थना हाच एक मोठा यज्ञ आहे आणि प्रार्थना खूप हलकी असते. जेव्हा ती वर जाते तेव्हा ती इतरांसाठी असली पाहिजे, जड नसली पाहिजे. जडासाठी प्रार्थना नको. प्रार्थना ही इतरांच्या भल्यासाठी असली पाहिजे, लोक कल्याणासाठी असली पाहिजे, तेव्हा त्याला पंख असतात असं म्हणतात. आणि त्या प्रार्थनेला पंख नाही, त्याला प्रकाशाची गती प्राप्त झाली असं आपण म्हणू. आणि दुसऱ्या सेकंदाला चमत्कार झाला आणि त्या गावातली सगळी साथ संपली.
आणि गाव रोगमुक्त झालं, साथमुक्त झालं आणि लोकांनी साष्टांग दंडवत घातला की तुमच्या गुरुच्या गुरूंनी काही दिवस ती सिद्धी केली होती आणि त्याच्यानंतर ते गावामध्ये संपलं होतं. ते तुमच्या गुरूंनी जाऊन ते यज्ञाची प्रक्रिया केली होती मग संपलं होतं. तुम्ही तर ते काहीच नाही केलं आणि ते झालं. गुरुजी असं म्हणतात की पंढरपूर मध्ये हे असं आहे, इथं फक्त नाम साधना आहे, अत्यंत सोपी अशी नाम साधना. आणि या सोप्या नाम साधनेमध्ये जयघोष करत आनंदाने मुक्त झालेले लोक मुक्तीचा आनंद घेतात. मुक्तीकडे पण बघत नाहीत बघत मुक्तीकडे, काही गरज नाही त्यांना त्याची. पांडुरंग त्यांना बघायला येतो कौतुकाने. जसं आपलं मूल यशस्वी झालं तर जसा बाप कौतुकानं बघायला येतो, तसं ते पांडुरंग बघायला येतो. आणि ते फार आनंदाने त्याचा अनुभव घेतात. ते ईश्वर भक्तीचा, ईश्वराच्या अस्तित्वाचा आनंद चंद्रभागेच्या वाळवंटामध्येच घेतात. त्यांना तिथं मंदिरात जायची गरज नाही, रांग लावून ती 7 मजले फिरायची गरज नाही. ते घेतात, तिथेच आनंद घेतात. गुरुजी असं म्हणतात की अशा या पंढरीमध्ये केंद्रस्थानी जाण्याची ओढ जी आहे ती माहेराकडे जाण्याची ओढ आहे. म्हणजे मुलगी कितीही सासरी आनंदी असली, आपल्या व्यापामध्ये असली, तरी तिची ओढ जी आहे ती माहेराकडे असतेच असते. कमीत कमी दिवाळीला का होईना पण ती एकदा जाऊ वाटतं तिला. माहेराकडे गेलं की ते एकदम बघा, ते एकदम असं एखादा मुक्त पक्षी जसा आपल्या घरी आला तसं ते एकदम आनंदी, जसं आपलं घर असेल तसं, जसं आपलं माहेरचं गाव असेल तसं. ते माहेरचे छोटे छोटे मुलं, जुने घर, गल्लीतले लोक, गावातले लोक, आपलं बस स्टँड, गैरसोय सहन करून सुद्धा त्यांना माहेरी जावं वाटतं. आणि माहेरी गेल्या की त्या घरामध्ये त्यांना ते सुख, तो आनंद, ती सुरक्षितता, ते मुक्तत्व, तो स्वच्छंदीपणा आणि ती सुरक्षितता जी मिळते ती केंद्रामध्ये गेल्याच्या आनंदासारखी असते. हा जो व्याप आहे तो आहे, व्याप आहेच. गतीमध्ये येणारा व्याप आहे तो, गतीमध्ये येणारा व्याप आहे. परंतु ते जिथून आलंय, काय आलंय, ते केंद्रामधून उपविश्वाची निर्मिती झालेली आहे, विश्व निर्मिती झालेली आहे, उपविश्वाची निर्मिती झालेली आहे. मग त्या केंद्रस्थानाकडे, तसं माणूस काय आईच्या पोटातून जन्मलेला, म्हणून त्या आईकडे जाण्याची ओढ ही असतेच असते. केंद्राकडे जाण्याची ओढ ही असतेच असते. आणि म्हणून गुरुजी असं म्हणतात की जाईन गे माये तया पंढरपुरा, आणि ते पांडुरंगाला बघेन एकदा, असं जे म्हणणं आहे. तर हे म्हणणं म्हणजे फक्त एका मुलीचं माहेराविषयी जाण्याचं अशी तळमळ नाहीये, इतकं साधं नाहीये. तर ते पुन्हा एकदा केंद्रामध्ये जाण्याची जी भाव आहे, जे कळतं की आपल्याला मूळ जे आपलं सुस्थिरता जी आहे, जे आनंद आहे, तर तो कधीही न ढळणार, जी शांतता, समाधान, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला केंद्राच्या आत गेल्यानंतरच मिळणार आहेत. म्हणून जरी गती बाहेरची असली इलेक्ट्रॉनमुळे, तरी मूळ त्याची प्रवृत्ती ही प्रोटॉनकडे जाण्याची असते. आणि मग ते केंद्राकडे गेल्यानंतर जो आनंद मिळतो तो आनंद अवर्णनीय असतो. तर असं एक जाईन गे माये तया पंढरपुरा या प्रकरणामध्ये पंढरपुराकडे का जायचंय आणि माहेरी जाण्याची जी मुलीची ओढ आहे, तर ते जुन्या काळामध्ये होतं बघा, ते की मुराळी यायचा न्यायला मुलीला, माहेरचा माणूस यायचा न्यायला, आणि तो आला की अतिशय आनंद व्हायचा तिला, फारच आनंद, की मुराळी आलाय न्यायला आपल्याला. आणि जणू काही माहेर भेटल्यासारखंच असायचं ते आनंद, तो जणू काही माहेर भेटल्याचा आनंद असायचा. मग आता आपण असं म्हणायचं का की हे संत म्हणजे माहेराला नेण्यासाठी आलेले मुराळीच असतात?
गुरु आहेत तर ते अशा पद्धतीने आपल्याला ते घेऊन जातात आणि माहेरी नेण्यासाठी, मग ते माहेरी त्यांच्या आश्रयामध्ये, त्यांच्या सुरक्षिततेमध्ये, त्यांचं बोट धरून अत्यंत आनंदाने आपण माहेरी जातो. सुरक्षितता आहे ती अशा पद्धतीने हे माहेरचं जे एक ओढ आहे जी नैसर्गिक आहे. बरं, ही मुलींनाच आहे का माहेरची ओढ अशी? नाही नाही, ते मुलांना पण ते त्यांना म्हणता येत नाही, फक्त त्यांना सांगता येत नाही. असं म्हणजे कोणता मुलगा आता घरी राहणारा, आई वडिलाजवळ राहणारा मुलगा तर भाग्यवानच म्हणावं लागेल. परंतु जिथं मूळ घर होतं, जे मूळ गाव होतं, त्या ठिकाणी राहणारे मुलं म्हणजे आता दुर्मिळ आहेत, फार दुर्मिळ. म्हणजे एखादा असेल भाग्यवान, पण जे नाहीत त्यांनाही ते बाहेर, तुम्ही बघा ते अमेरिकेमध्ये जाणाऱ्या मुलांचे जे अनुभव आहेत, जे आम्ही ऐकलेले आहेत, त्याच्यामध्ये ते फार कोंडमारा होतो असं सांगितलेलं. कोंडमारा असा होतो की जाऊ वाटतं गावाकडं, आपल्या आई वडिलांकडे जाणं इतकं सोपं नाही. आणि मग जे कोंडमारा होतो, जी भावनिक घालमेल होते, ती घालमेल फार वाईट असते. असं वाटतं की जे मिळवलंय ते खरं नाही, ते काही काही उपयोगाचं नाही, भ्रामक आहे ते सगळं. ते गावाकडचं जे होतं, आई वडिलाजवळ जे होतं सुख, जे ते अंतिम आहे, त्याची इतकी मजा येत नाही कुठंच. तर हे जे भाव आहेत, म्हणजे गावाकडं आपल्याला नुसतं फिरताना आपल्या माहेरच्या म्हणू आपण किंवा गावच्या रस्ते सुद्धा आपल्याला आनंद देतात. शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या घराकडे बघितलं तरी चांगलं वाटतं. तिथल्या मंदिराकडं, तिथले मैदान, जिथली झाडं, जिथं लहानपणी, ते सगळं सगळं चांगलं वाटतं, ते मस्त वाटतं. आपल्या घरातला काना कोपरा सुद्धा चांगला वाटतो. तो आता सुस्थितीत असेल नसेल तरी चांगला वाटतो, ते आनंदी वाटतो, शांती, समाधान, सुरक्षितता वाटते. तसं ते गुरुजी असं म्हणतात की ही जी भावना आहे, तर हीच भावना पंढरीला जाण्यामध्ये आहे. आणि मग पंढरीला का जायचं, तर केंद्राकडे परत जायचं. म्हणून ते ये दुनिया मेरे बाबुल कागर, वो दुनिया मोरे बाबुल कागर, ये दुनिया ससुराल, अतिशय सुंदर पद्धतीने म्हटलेले ते. आणि तोच भाव या प्रकरणामध्ये व्यक्त झालेला आहे. अणुरेणूंच्या या उदाहरणामधून गुरुजींनी असं सांगितलेलं आहे की शेवटी जे असतं ते केंद्रातून बाहेर पडलेलं जे आहे, ते केंद्राकडे जाण्यामध्ये त्याची ओढ असते. गतीमध्ये ते इकडे वाढतं, परंतु सुस्थिरतेमध्ये ते केंद्राकडे जाणे हा त्याचा मूळ भाव असतो. त्याच्यामुळं आपली कक्षा सोडून ते भ्रमण करत नाही, मूळ कक्षेकडं त्याच्या भोवतीच ते फिरतं. तर या प्रकरणामध्ये विशेषतः सगळे कर्मकांड सोडून, सगळ्या अंधश्रद्धा सोडून, सगळ्या प्रकारचे जे ओझे आपण घेतो धर्माच्या नावाने आपल्या खांद्यावर असलेले, की हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, असं कर्मकांड केलं पाहिजे, इतके पैसे खर्च केले पाहिजेत, हा विधी केला पाहिजे, तो विधी केला पाहिजे, योग याग विधी येणे नवे सिद्धी, अवघीच उपाधी दंभ धर्म, असं जे माऊली म्हणतात. नाही ऐकत आपण, ते करतो, आपण करतो, अनेक गोष्टी करतो. आणि आपल्याला असं वाटतं की नाही केलं तर ते काहीतरी अपूर्ण राहील आपलं. कुणीतरी सांगतं, ते घरातल्या महिला आपल्याला सांगतात की नाही नाही ते करावं लागतो, तसं नसतं ते. आणि एक आपण धर्म नावाची गोष्ट एक डोक्यामध्ये ओझं घेतल्यासारखी काही कर्मकांड आपण करतो, इच्छा असली नसली तरी ते करतो, आतून नाही करत. तर पंढरीचं महत्व सांगताना गुरुजी असं म्हणतात की प्राप्त कर्मामध्ये जे कर्म आहे, त्या कर्मामध्ये अत्यंत आनंदाने ईश्वरी भावाने जर ते कर्म केलं, आणि तर ते पांडुरंग बघायला येतो ते कर्म, जसं पुंडलिकाचं बघायला आला, जसं सावता माळ्याच्या भाज्यांमध्ये तो दिसला. तर तसं कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई माझी, हे जे आहे ते त्याचा अनुभव येणं हे फार महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की आपण सगळे, सध्याचा काळ जो आहे तो कर्मप्रधान काळ आहे. आपण कुणीच कर्मापासून बाजूला सरकून साधना करतो असं शक्य नाही. म्हणजे ठाकूर सुद्धा म्हणाले की ध्यान करून करून किती करणार. स्वामीजी म्हणाले की तुम्ही ध्यानात किती वेळ बसणार. म्हणून त्यांनी ही जी शिवभावे जीवसेवा जी सांगितली, जे काही काही लोक असं म्हणायचे की हे कुठं ठाकूरांनी सांगितलं होतं, तेव्हा ते म्हणाले की तुम्ही काय मला ठाकूरांपेक्षा जास्त ओळखलंय असं तुम्ही म्हणता. अशा प्रकारचा प्रतिप्रश्न त्याने केला, आव्हान दिलं आणि सांगितलं की मी सांगतो ते करा. कर्म करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि कर्म करणं जर आवश्यक असेल तर कर्माच्या या आघातांपासून किंवा त्याच्यापासून होणाऱ्या दुष्परिणामापासून मुक्त होण्यासाठी
जसं पुंडलिकाने कर्म केलं, निष्काम कर्म, ज्या पद्धतीने ईश्वराला घेऊन ते कर्म केलं, त्या पद्धतीने आपण प्राप्त कर्म जरी केलं तरी ते पांडुरंगाला पूजेसारखं पावतं, असं गुरुजी या प्रकरणामध्ये आपल्याला सांगतात. मला असं वाटतं की जेवढं आकलन मला झालं या प्रकरणाचं, तर ते आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. आपल्या सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या पांडुरंगाला माझा प्रणाम. इथे शर्वाणीला विराम देतो. गोड सांगितलं विवेक भैया. कोणाला बोलायचंय? मीराची कविता घेऊया. का बोलायचंय कोणाला? दीपाताई? नाही नाही. मीराची कविता आहे, केव्हा आलास कळले नाही. ही आपल्या गेल्या रविवारीच होती कविता, पण मी पण थोडस बाहेर होते, त्याच्यामुळे ही कविता घेतलेली नाही, तर आज घेते. केव्हा आलास कळले नाही. निशब्दतेच्या निशब्दतेच्या अश्वावर स्वार होऊन केव्हा आलास कळले नाही. अलगदपणे तुझ्या वलयांनी अंतरंगाला माझ्या केव्हा स्वर्णिम केले समजले नाही. अंतरंगाला माझ्या केव्हा स्वर्णिम केले समजले नाही. तुझ्या स्पर्शाने स्पर्शित अनंत अणु रेणूचे मोरपीस हळुवारपणे केव्हा फिरले उलगडलेच नाही. कल्पनेतल्या तुझ्या आकाराला शोधून हरलेल्या मनाने नकळत पाहिले प्रतिबिंब स्वतःचे अन त्यामध्ये दिसले अनंत पुरावे तुझ्या येण्याचे. तुझ्या श्वासाच्या सहस्त्र प्रकाश किरणांनी स्पंदनांना माझ्या उजळून टाकल्याचे. केव्हा आलास कळले नाही. अशी ही मीराची 11वी कविता होती. पसायदान कोणाला बोलायचंय का? पाच मिनिटं आहेत आपल्याकडं. 10 मिनिटं आहेत मला बोलायचं एक कोणाला. मनामध्ये एक भाव येऊन गेला की गुरुजींचा हा लेख जो आहे, सध्या वारीच कालावधी असल्यामुळे आता संभाजीनगरला बऱ्यापैकी पत्रकार माझ्याकडे येतात जातात, तर मला असं वाटलं होतं की त्यांना हा लेख वर्तमानपत्रामध्ये गुरुजींच्या नावाने छापायला द्यावा का. एकदा सांगा अभिप्राय तुमचा सगळ्यांचा. छान आहे ना. चालेल, चला घेऊ पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो, भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वे हि सदा सज्जन सोय रे होतु, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी,
भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोके ये दृष्टादृष्ट विजये होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराव आहोईल दान पसावो येणवरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला येणवरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला ओम देव शांती ही अंतरिक्ष शांती ही पृथ्वी शांती ही रापः शांतिरोषधय शांती वनस्पतय शांतिर्विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांती सर्व शांती शांतिरेव सामा शांतिरेधि ओम शांति 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 ओम जय हो ठाकुर जय हो गुरुजी दंडवत प्रणाम जय हो जय हो ठाकुर की दंडवत जय हो ठाकुर की जय हो गुरुजी की जय हो ठाकुर की जय हो गुरुजी की